माझा पेपर सुरू झाला भैया हात खाली घे तू. ए भैया हात खाली घे रे बाबा. त्यांची arrogant language की तुम्हाला अगोदर सांगितलं होतं, आजकाल नाही का तुम्हाला भाई तुम्हारा मोबाइल सर 10 मिनिटाचा टाइम होता सर, फक्त 10 मिनिटात अशी मेंटॅलिटी झाली सगळं. 10 मिनिटाच्या आणि सर कीबोर्ड असे बटन दाबायला गेलं, बटन त्यांना बोलायला गेलं, बटन कोणतं बटन वाजलं सर. कीबोर्ड फर्स्ट टाइम एक्झाम सगळ्यांना इकडे बोलून घ्या, सगळ्या विद्यार्थ्यांना इकडे बोलून घ्या. इधर इधर एकदम बीच में हाथ तेरा. बरं आता आपण असं करू, जोपर्यंत आज कोणी हायकोर्टचे जज आहे म्हणे, डिस्ट्रिक्ट कोर्टचे जज आहे म्हणे आणि परीक्षा त्यांच्याच अंतर्गत आहे, तर जोपर्यंत जज साहेब बाहेर येऊन गॅरंटी देत नाही री एक्झामिनेशनची, तोपर्यंत येऊन सरकारी तिकडे पेपर आहे. नाही तर मला एक सांगा, सगळे बसायला तयार आहे ना? बघा मी दिल्लीमध्ये दिल्ली घर नसताना तिथं 35 दिवस बसून राहिले. संभाजीनगर तर माझं घर इथून तरी हलणारच नाही. तुम्ही जर बसायला तयार असेल मी तुमच्यासोबत बसतो. जोपर्यंत तुमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत सर्व्हर डाऊन झाले, कीबोर्ड काम करत नव्हते, स्क्रीन काम करत नव्हते, लॉग इन होत नव्हतं. त्याच्यामुळे सगळ्या मुलांना फेल करण्यात आलं आणि आता सेकंड आणि थर्ड शिफ्ट बाकी असताना पेपर लीक झालाय. हा पेपर ज्या सरकारकडून एकही परीक्षा घेतल्या जात नाहीये, एकही नाही, पहिला पेपर नाहीये. जिथं जिथं परीक्षा होतीये तिथं तिथं पेपर लीक होत आहेत, सर्व्हर डाऊन होत आहेत, कीबोर्ड काम नाही करत आहे. भेटायला गेले होते आणि त्यांना लिखितमध्ये काहीच देण्यात नाही आलेले. माईक सर, माईक भेटू शकतो का? आज जे डिस्ट्रिक्ट कोर्टचे जज आहे त्यांनी भेटायला बोलवलं, लिहून काहीच दिलेलं नाहीये. त्यांनी फक्त हे सांगितले की हायकोर्टने याची नोटीस घेतलेली आहे की परीक्षेमध्ये जी धांदली झालेली आहे आणि त्याच्यावर निर्णय घेऊ, पण हे त्यांनी स्वतः लिहून नाही दिलेलं आहे. तर मला जे वाटतं ते हे आहे की कमीत कमी लिहून तरी दिलं पाहिजे, त्यांच्या ऑफिशियल स्टॅम्प आणि सिग्नेचरवर दिलं पाहिजे. बरोबर आहे? नोटिफिकेशन तरी काढायला लावा. कारण हा 2 मिनिटं हा प्रॉब्लेम फक्त या सेंटरचा नाहीये, बरोबर, राज्यभर झालेला आहे. नांदेडला झालाय, ठाण्यात झालाय, नाशिकमध्ये झालाय. तर हजारो स्टुडंटचा हा प्रश्न आहे. तर जोपर्यंत काही लिखित देत नाही तोपर्यंत आपण हलायचं नाही. कारण की एक मिनिट कारण की हल्लो होतं, मग उद्या करायचं काय? लिखित काय दिलेलं नाहीये, लिखित काहीच दिलेलं नाहीये. जर तुम्ही लिखितही देऊ नाही शकत, तुम्ही एवढं चोरून काम करतायत तर आम्ही काय म्हणून भरोसा ठेवायचा? बरोबर काय म्हणून भरोसा ठेवायचा?